नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना सस्नेह जय भंडारी। अगदी गुजरातपासून ते थेट केरळच्या समुद्र किनारपट्टीवर अधिराज्य गाजवणारा आपला भंडारी समाज, आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार सांभाळणारा देखील आपला भंडारी समाज आणि सध्या युगात क्रिकेटची मैदानं गाजवणारा देखील आपला भंडारी समाज। तर रत्नागिरी जिल्ह्यातील भंडारी समाजातील सर्व खेळाडूंना एकत्रितपणे एकाच क्रिकेटच्या पटलावर आणण्याचा एका स्पर्धेच्या निमित्ताने प्रयत्न, तो म्हणजे भंडारी समाज बांधव आयोजित भंडारी प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरे। तर मालगुणमधील कैलासवासी नानासाहेब मयेकर क्रीडांगण खारभूमी येथे या आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा दिनांक 28 जानेवारी 2026 ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित केल्या जाणार आहेत। तर या स्पर्धेचं नेमकं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे, स्पर्धेची नियमावली कोणत्या पद्धतीची असणार आहे, पारितोषिकांचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे, अगदी वैयक्तिक जी पारितोषिक आहे त्यांचं देखील स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे, तर ते जाणून घेऊया आपल्या भंडारी समाजातील ह्या आयोजकांकडून। तर आपल्यासोबत आहेत भंडारी प्रीमियर लीग या स्पर्धेचे आयोजक, इथे आहेत गजेंद्र जुवेकर, इथे आहेत चेतन बोरकर आणि इथे आहेत निखिल बोरकर। तर ह्या सगळ्यांकडून आपण या स्पर्धेविषयी इत्थंभूत माहिती जाणून घेऊया। नमस्कार, जय भंडारी। मागील 2 पर्वाप्रमाणेच यावर्षीसुद्धा आपण एका नवीन पर्वाची सुरुवात करतोय, भंडारी प्रीमियर लीग 2026। स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामधून खेळवली जाणारी ही भंडारी समाजासाठी पहिली स्पर्धा असेल की जी फक्त तिथे भंडारी समाजातील खेळाडू आपल्याला एकत्र खेळताना दिसतात। मागील 2 वर्ष आपण रत्नागिरी तालुका आणि गुहागर तालुका मर्यादित अशी ही स्पर्धा खेळवली होती, पण स्पर्धेचा वाढता प्रतिसाद आता आणि जिल्ह्यातील इतर खेळाडूंचा आम्हाला असा मागणी होती की आम्हालासुद्धा खेळायची संधी मिळावी, म्हणून यावर्षी सर्व आयोजकांच्या वतीने आम्ही ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हा, पूर्ण रत्नागिरी जिल्हा म्हणजे मंडणगडपासून अगदी राजापूरपर्यंत अशा स्वरूपात खेळवणार आहोत। आणि याच्यामध्ये अतिशय चांगलं असं नियोजन आपल्या सर्वांकडून सुरू आहे। जिल्हा म्हटलं की चांगले खेळाडू आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळणार आहेत आणि ते सुद्धा फक्त आपल्या समाजातील खेळाडूंना प्रतिसाद देण्यासाठी किंवा त्यांच्या पाठीमागे उभारण्यासाठी आपण सगळ्यांनी ते येणे गरजेचं आहे। मी एक सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की ही स्पर्धा दिनांक 28 तारखेपासून आपण सुरू करतो आहे। 1 फेब्रुवारीला या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, इथे अंतिम सामना होणार आहे। या संपूर्ण 5 दिवसात ज्यांना शक्य आहे त्यांनी या संपूर्ण जिल्ह्यामधील सर्व आमचे जेवढे समाजातील मान्यवर आहेत, जेवढे आमचे खेळाडू आहेत, त्या सर्वांनी आपल्या या खेळाडूंच्या पाठीशी उभं राहण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहायचं आहे। या स्पर्धेचं स्वरूप थोडंसं असं आहे, ही स्पर्धा आपण बक्षिसं मी तुम्हाला प्रथम सांगतो। या स्पर्धेसाठी आपण प्रथम पारितोषिक 51,000, त्याच्यासोबत आकर्षक चषक द्वितीय असणारं 31,000, तृतीय असणारं 21,000 आणि चतुर्थ 11,000। या स्पर्धेमध्ये आपण वैयक्तिक बक्षीससुद्धा चांगल्या प्रकारे देतो। वैयक्तिक बक्षिसामध्ये मालिकावीर असेल, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, त्यासोबत नवोदित खेळाडू आपण एक इथं निवडतो। त्यानंतर सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू असेल, सर्वाधिक चौकार मारणारा खेळाडू, या सर्वांना भरघोस अशी आपण पारितोषिकं देतो, चषक देतो, रोख रक्कमा देतो। त्यासोबत गृहउपयोगी अशा भेटवस्तू, ज्यांना खेळाडूंना आपल्या घरी गेल्यानंतर घरच्यांनासुद्धा अभिमानाने सांगता येते की मी आज या स्पर्धेमध्ये खेळल्यानंतर मला या घरात वापरण्यासाठी ही उपयोगी वस्तू मिळाली आहे, ती वस्तू तो अभिमानाने आपल्या घरात नेतो। अशा वस्तू आपण इथे भेटवस्तू देणार आहे। खास असे आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण ऑप्शनच्या दिवशी त्या चषकाचं अनावरणसुद्धा करणार आहे। स्पर्धेबद्दल नियमांबद्दल थोडीशी माहिती द्यायची म्हटली तर ही स्पर्धा आपण लीग स्वरूपात खेळवतो। मागील वर्षी आपण 12 संघ घेऊन ही स्पर्धा खेळवली होती। काही खेळाडूंना त्यावेळेला या स्पर्धेमध्ये सहभाग घेता आला नव्हता, कारण का 12 संघ असताना काही निवडक खेळाडू त्यामध्ये खेळवले गेले होते आणि त्यावेळेला फॉर्मसुद्धा जास्त होते, पण काही जवळजवळ 40 ते 50 खेळाडूंना तिथे संधी नव्हती मिळाली। यावेळेला आपण वाढता प्रतिसाद बघता आपण 16 संघ घेतलेले आहेत। 16 संघांमध्ये जवळपास 200 खेळाडूंना इथे खेळण्याची संधी मिळणार आहे। मी एक खास करून अशी विनंती करतो या माध्यमातून की आपण गेल्या वर्षी ज्यांना खेळायची संधी मिळाली नव्हती त्यांना ह्या वर्षी नक्की इथे खेळण्याची संधी मिळणार आहे, कारण का यावेळेला 4 संघ आपले जास्त खेळणार आहेत आणि या 4 संघांमध्ये जवळपास 40 ते 50 खेळाडू जास्त खेळावे लागणार आहेत। मी आपल्याला या माध्यमातून विनंती करणार आहे की आपण जी लिंक दिली होती फॉर्म भरण्याची, प्रवेश अर्जासाठी जी आपण लिंक दिली होती ती आपण 31 तारीख त्याची शेवट ठेवलेली आहे। या 31 तारखेपर्यंत या परिसरातील असेल किंवा या जिल्ह्यातील असेल जास्तीत जास्त खेळाडूंनी, जे नवोदित खेळाडू आहेत, जे सिनियर खेळाडू आहेत, त्यांनी सर्वांना प्रोत्साहित करा की आपण या मालिकेमध्ये खेळण्यासाठी, या लीगमध्ये खेळण्यासाठी
एक नुसती स्पर्धा म्हणून नाही तर भंडारी समाजाचा एक उत्सव म्हणून आपण सर्व एकत्र येणार आहोत. तर कोणीही असं मनात किंतु परंतु न ठेवता सर्वांना इथे खेळण्याची संधी मिळणार आहे. कारण का नाही म्हटलं तरी 200-220 फॉर्म आपल्याला इथे लागणार आहेत आणि तेवढे फॉर्म झाले तर कदाचित त्याचे 200 खेळाडू इथे सहभागी होतील. त्यामुळे कोणी असं मनात किंतु परंतु न ठेवता आपण या लिंकद्वारे आपण या स्पर्धेचा भाग व्हा. आपली निवड प्रक्रियेद्वारे आपला इथे या स्पर्धेमध्ये आपला प्रवेश होणार आहे. या संपूर्ण स्पर्धेची एक लिलाव प्रक्रिया होणार आहे. अतिशय चांगल्या प्रकारे आणि लाईव्ह स्वरूपात आपल्या सर्वांना ते थेट पाहता येणार आहे. त्याचं लाईव्ह स्वरूपात ऑप्शन होणार आहे आणि ते आपण सर्वजण पाहू शकता आपल्या घरात बसून. स्पर्धेविषयी बाकी तुम्हाला माहिती द्यायची झाली तर आम्ही आयोजन जे स्पर्धेचं करतो त्यामध्ये विशेष या स्पर्धेचे यजमान म्हणून जे इथे काम पाहतात ते आमचे मालगुण भंडारवाडीतील आमचे भंडारी समाज बांधव असतील, भंडारपोळेमधील भंडारी समाज बांधव, तसेच राजवाडी आणि यावेळेला आवर्जून आमच्यासोबत आलेले ते रीळ गावातील आमचे भंडारी समाज बांधव हे या स्पर्धेचे ह्या वर्षीचे यजमान असणार आहेत. आणि सर्व धुरा ते मैदानाची असेल किंवा इतर सर्व ज्या गोष्टी असतात ज्या प्रॅक्टिकली इथे कराव्या लागतात त्या सर्व हे यजमानपद स्वीकारतात. आणि अतिशय मागील वर्षीसुद्धा त्यांनी चांगलं आम्हाला सहकार्य केलं होतं सर्व समाज बांधवांना आणि एक दर्जेदार स्पर्धा आम्हाला पाहायला मिळाली होती. ह्या वर्षीसुद्धा आपण जे हे मैदान पाहतो आहे हे मैदान आज तुम्हाला जरी असं कोरं दिसत असेल तरी स्पर्धे दिवशी तुम्ही सकाळी या मैदानाला ज्या दिवशी पाहाल तेव्हा एक म्हणाल की या कैलासवासी नानासाहेब क्रीडांगण मालगुण हे एक क्रीडानगरी का याला म्हणतात. कारण का या मैदानाला एक वेगळं स्वरूप आपण पाहणार आहात. चांगल्या प्रकारे आपण या मैदानाला सजावट करणार आहोत आणि एक मोठी अशी स्पर्धा आपण इथे राबवणार आहोत. स्पर्धेदरम्यान जेवढे इथे खेळाडू येतात, जेवढे प्रेक्षक येतात, मग तो नुसता भंडारी समाजाचा असू दे किंवा इतर समाजातील असू दे, त्या सर्वांचा आम्ही इथे मान सन्मान करतो. ही स्पर्धा चालू असताना दर 5 दिवस या सगळ्या खेळाडूंना किंवा प्रेक्षकांना इथे आम्ही जेवणाची किंवा अल्पाहाराची व्यवस्था केली जाते. आम्ही सर्वांना पुन्हा एकदा विनंती करेन आपल्या माध्यमातून की या स्पर्धेचा आपण सर्वजण भाग व्हा. खेळाडू म्हणून नव्हे तर एक आपण प्रेक्षक म्हणून तरी या स्पर्धेचा भाग व्हावा. मी सर्व भंडारी समाजातील आमचे वरिष्ठ जी मंडळी आहे त्या सर्वांना मी आवाहन करतो किंवा विनंती करतो की आपण खारीचा वाटा का होईना या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य करा. आम्ही कुठल्याही प्रकारे आपल्याकडे आर्थिक स्वरूपाची मागणी करणार नाही, पण आपण आपला 1-2 मिनिटाचा वेळ आमच्या खेळाडूंसाठी दिलात, आमच्या समाजासाठी दिलात आपल्या, तर खूप मोठं योगदान असेल आपल्या या स्पर्धेसाठी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण आवर्जून या स्पर्धेमध्ये या आणि सगळ्यांना प्रोत्साहन करा. धन्यवाद. नक्कीच आता आपण आयोजकांकडून एक चांगली माहिती किंवा भंडारी प्रीमियर लीगचं जे स्वरूप आहे तर ते पाहिलं. आणि ही मंडळी इथे जरी तिघं दिसत असली तर पडद्यामागचे कलाकार हे वेगळे आहेत. काही त्यांचं काही काम असल्यामुळे ते इथे उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु यामध्ये सगळ्यांचा मोठा वाटा असणार आहे आणि ह्या स्पर्धेचं स्वरूप देखील तेवढंच भव्य दिव्य असणार आहे. मी आयोजकांमधील काही मंडळींचे नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तर त्यावर कॉल करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. नक्कीच निखिल बोरकर यांनी आपल्याला एक चांगली माहिती दिली. नेमकं स्पर्धेचं स्वरूप कशा पद्धतीने आहे किंवा कधी कोणत्या कालावधीत ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे, तर त्याची एक चांगली माहिती आपण निखिल बोरकर यांच्याकडून मिळवलेली आहे. तर आता आपण कैलासवासी नानासाहेब मयेकर क्रीडांगण मालगुण खारभूमी इथे आपण या मैदानावर आहोत. संपूर्ण हे मैदान आहे आणि ही मैदानाची ही खेळपट्टी आहे. तर काही दिवसानंतर जेव्हा या स्पर्धेला मूळ स्वरूप प्राप्त होईल तेव्हा मात्र या मैदानाचं एक आगळं वेगळं नियोजन किंवा हे मैदान एक वेगळ्या पद्धतीने सजलेलं तुम्हाला नक्कीच दिसेल. कारण इथे संपूर्ण त्या बाजूला पेंडॉल येणार आहे आणि छोटे छोटे मंडप देखील असणार आहेत. तर एक भव्य दिव्य स्वरूपाची स्पर्धा भंडारी प्रीमियर लीग तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. नक्कीच ह्या स्पर्धेचं आयोजन नियोजन भव्य दिव्य असणार आहे आणि ही स्पर्धा tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह देखील असणार आहे. तर आत्ताच आपण आपल्या भंडारी समाजातील आयोजकांकडून या स्पर्धेची नियमावली जाणून घेतली आहे किंवा ही स्पर्धा कशा स्वरूपाची होणार आहे ते देखील जाणून घेतलं आहे. तर या मैदानाचं सांगायचं झालं तर स्वतःच राजा आणि स्वतःच प्रजा या उक्तीप्रमाणे हे मैदान अनेक वर्ष इथे अधिराज्य गाजवत आहे. या मैदानाने अनेक स्थित्यंतरं पाहिली आहेत. म्हणजे एखादा संघ अगदी विजयाचं मानांकन घेऊन आकर्षक पारितोषिक घेऊन जल्लोष करत इथून निघून गेलाय, तर एखादा संघ पराभूत होऊन पुढच्या स्पर्धेत आपण विजय कसा प्राप्त करू असा ठाम निर्धार मनाशी करत इथून निघून गेलाय. तर
या खेळाचं मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या खेळांकडूनच आपण जिद्द, मेहनत, चिकाटी, सातत्य असे गुण अवलोकन करत असतो आणि असे गुण अवलोकन केल्यानंतर आपण जो खेळ खेळतो त्यानंतर आपण एका वेगळ्या स्तरावर जातो, एक आपला वेगळा स्तर प्राप्त होऊन एक वेगळी उंची गाठतो आणि आपलं नाव सुवर्ण अक्षरात देखील कोरलं जाऊ शकतं. तर प्रत्येक क्रीडा क्षेत्रातील खेळाडूला माझं असं सांगणं आहे, माझं असं आवाहन आहे की त्याने आपल्या खेळाशी आणि मैदानाशी अत्यंत प्रामाणिक राहूनच हा खेळ खेळावा, जेणेकरून त्याची ख्याती एक प्रामाणिक खेळाडू म्हणूनच होईल आणि त्याचं नाव एका वेगळ्या स्तरावर जाईल. तर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जे तालुके आहेत, अगदी मंडणगडपासून थेट राजापूरपर्यंत, तर या तालुक्यांमधील भंडारी समाजातील जे खेळाडू आहेत त्यांना विनंती वजा आवाहन आहे की सर्वांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन या स्पर्धेची शोभा वाढवा आणि आपण आपली ही जी भंडारी चषक जी स्पर्धा आहे किंवा भंडारी प्रीमियर लीग आहे ती एका वेगळ्या उंचीवर, एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवूया. तर आणखीन सांगायचं झालं तर हे सर्व आयोजक आहेत, म्हणजे आता इथे उपस्थित असलेले आयोजक आणि जे पडद्यामागचे आयोजक आहेत, तर त्यांचे मी विशेष आभार मानतो. कारण ही स्पर्धा आयोजित करून त्यांनी जे आपण समाजासाठी जे देणं लागतो त्याची काही अंशी परतफेड केलेली आहे. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्व खेळाडूंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सस्नेह जय भंडारी. तर ह्या व्हिडिओमध्ये आता तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.